आणि बघू शकता कसं आलेलं इथं. आणि बघू शकता आमच्या वर्गातला हा परम मित्र कासव आम्ही याला बोलातो. पण अजून सुद्धा तो त्याचे कवच काढत नाही बघा. आता पण तो कवच घालून आलेले. तो बस कर ना जायला रील टाकशील का. नंतर बघू शकता मला आला मित्राचा कॉल. बघतो कॉल व्हिडिओ कॉल केलास तर बोलतो लय असशील मला. तर केला बाईला व्हिडिओ कॉल. बाबा बाबा हसून हसून पोटात दुखायला लागला. खतरनाक काम केलं बाईने. टाकलंच केलं डायरेक्ट. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ ऐसा मत करो मेरी जान. बाईच्या पासून निघाल्या सुद्धा पडू. तर काही जणी बघू शकता वसाडे आलेले आमच्याकडे. ये शबनम का आशिक है. आम्ही चाललो आहे. पण आमच्या एरियाचा सुंदर करून आमची काठी याला थांबवा ना. तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ही व्हिडिओ कोणापेक्षा व्हायरल झाली पाहिजे सौरभ जोशी का. त्याचं म्हणणं असं आहे त्या ब्लॉग म्हणून काय फायदा आहे. आपला काही सौरभ जोशी सारखं काही व्हायरल व्हिडिओ होणार नाही. लगेच कोणाचा होतो का पाहिजे. थोडा टाइम लागेलच ना. आता तर स्टार्टिंग केलं पाहिजे. पहिला ब्लॉगमध्ये याला एवढा सक्सेस पाहिजे पाहिजे. तो सौरभ जोशी पण पाहिजे लॉकडाऊनमध्ये त्यांनी उसामध्ये चालू केला ब्लॉगच्या. लॉकडाऊनमध्ये काय उठल्यापासून काय करतो सगळं दाखवत होतं. आता बाई कुठे येते एवढ्या स्वस्त त्याची व्यागन सगळ्या गाड्या घेते तो करोडो रुपयाचा. बाई तुला पण येईल टेन्शन आहे. बघ याचे स्वप्न बघ ना काय करता. जी वॅगन याला भेटलं पाहिजे. आणि कोणती काय निंजा ना निंजा येणार पाहिजे याला. काय करता एवढी लोकांचे व्हिडिओ बघून याला त्याच्या स्वप्न येतात. आपण निंजा घ्यायची. आणि स्वप्न काय बाई इथं खतरनाक आहे त्याच्या का. गेमिंग सेटअप पाहिजे त्याला. यूट्यूबला बघेल ना कोणाला गेमिंग सेटअप पाहिजे ना बाई. आताच पण मी सांगतो बाईचे स्वप्न बघा ना बाईची कामं बघा. बाई एवढं खतरनाक आहे नाही हो. 10वीचा आहे जण का 11वीला गेलाय. 10वीला आहे नाही हो. वर्षाला किती दिवस असतात का 365 ना. 365 दिवसामधून हो मला तर वाटतं 200 दिवस गेला असेल चालेल. 200-250 बाई हप्त्यातून 2 सुट्ट्या. त्याची मस्करी नाही बरोबर. हप्त्यातून 2 सुट्ट्या पाहिजे याच्या रोज. बघ बाई अजून बसतो 3-4 सुट्ट्या घ्यायच्या पाहिजे हो. आणि मला असा विचार पडला आहे शहराला काय बोलत कसे नव्हते बाई. मला तर कंटाळा यायचा गेली. एक दिवस काय झालं तर हो बाई हो. हप्त्यातून 3 सुट्ट्या म्हणजे बाई आपल्याला 3 दिवस फक्त जायचं शाळेमध्ये. मला तर किती कंटाळा यायचा बाबा. रोज जायचो बघू शकता. असतो आमच्या छोट्या वयावर आलेले त्याच्यावरून पाणी गेलेला. पण मी आता लेट आले ना काल आणि काही खूपच म्हणजे आता भयंकर पाऊस चालू आहे. खतरनाक आंबाडीचा ब्रिज होता. पाईपलाईन तिकडे बघाल ना खतरनाक. कुशिवलीची पण गुडगुडी पाणी सामान झालं तर 2-4 दिवस आला जाणे. रस्ता जर क्लिअर असेल तर आपले दिवस याच्यात का शाळेची घेतोय. तुला काय 2 शब्द बोलायचे आहेत का बोलून. छत्री घेऊन काय फायदा होता. अख्खा बिस्तार आपण अक्कलच नाही ना याला. चांगल्या कंपनी करायचं चालतील आता काही चांगल्या कंपनी करा का काही. काही दिला आता याचा जीवलग मित्र वर्गातला भेटलेले तो बघा तिकडे आहे. तो मशीन आलेले तर आता त्याला चिडवतो आवाज देते या कोणला आवाज देतो काय माहिती. झाला जास्त आणि काही बघू शकता आमचा ताड. पण ताड नाही बोलताय ना. ताडीन पाहिजे ताड आलाय काय
करतात काही ताड तरी खायला भेटलं असते ताडी नाही असते ते ताड आलाय मला बघू शकता आमच्या मोठ्या बैलावर आलेले तो मागं बघितलं ते छोटा होता आता लेटेस्ट बांधलेले तर हा जरा हाईटला आहे आणि बघू शकता एक साईड टाका उडला अशी माणसं आहेत ना काय नाही चांगला बघत पण आहे त्यांना आता एखादा आता आला तिथे ढोकला साईड बोलत आहे मारला नशी त्या साईडला ठेवलाय त्याला ठेवले हा बघा तू दिसतो बघ मला आंघोळ गावची बोलायची आंघोळ करायची बाई काय एकदा कपडेच बोललेलं बाबा एकदम जॅकेट ये सब दोगलापन है। मैं तेरा दोगलापन ये भी मेरी गलती है। नहीं भाई मेरी गलती है। नहीं मेरी गलती है। थोड़ी बंजी हो क्या? Emotional damage. काय रे दुःख आला काय कॅमेरा अरे बाबा बाबा माईक पडला आमचा काय ग तर गाई तुम्ही बघू शकता हिरा कशी घेऊन आल्यात मला दिसते का बघा अरे बाई पाणी बघा ना किती पारते नाही प्रेम होता तो बारीक तर काय तुम्हाला तर दाखवतो ना बा हे बघा बघा दिसतो का मशी कोण हे एकदा आलती जोरात छत्री आमच्या उरून गेल्या छत्रीची हालत बघा बघू शकता छत्री मोडलेले काही बंद करून ठेवायला लागेल ताजा खबर तर बघू शकता काही तिकडं आम्ही आलेले अशी त्यांच्या घराच्या वरती आता इथून मी निसर्गाचा आनंद घ्या बघू शकता हवा किती जोरात चालू आहे आता आलेले आमच्या बाजारात दुगार फटावडी बघा मम्मी काय भाजीपाला घेते मी आता पुढे जातो अरे डॉगेश भाई आला बघू शकता डॉगेश भाई कसा लय ॲटिट्यूड आला आहे ना आता तर आता इकडे आलो मी आणि इथे बघू शकता तुम्ही पब्लिकसुद्धा आज कमी आहे पावसामुळे नाहीतर गर्दी भरपूर असते इथे मेडिकल कॉलेजचे पोरं जेवायला बघू शकता कासव आलेले इथं बघू शकता आमच्या वर्गातला हा परम मित्र कासव आम्ही याला बोलातो पण अजून सुद्धा तो त्याचे कवच काढत नाही बघा आता पण तो कवच घालून आलेले तो बस कर ना जायला लगे रील टाकशील का बघू शकता किती सुटबूट घातलेले आणि याने पण सुटबूट घातलेला आहे तर चालू कला करतो तू दहावीला बघ माझा नोबी तर पूर्ण मागला धुवा लागेल काय परत बघ गाईस ते काय बोलतो बघ आधी सांगितलं असता ब्लॉग बनवणार आहे ते बोलतो तोंड धुवून आला असतो मेला गेला उठून त्याचा यायला तर बघू शकता आमचा बाजार हा आहे पण आता पावसामुळे सगळे वाट लागले बाजारात काय राहिलेलं काहीच बसलेलं नाही पूर्ण भरलेलं असतं काही पण आता पावसामुळे काय कोण आलंच नाही पब्लिक पण नाही आली आणि साईन सगळा सोडतो काय कॅमेरा बघतो कोणाला तो कॅमेरा चालू असेल तर बघल कोणाला ना शोसाठी लावलाय इकडं बघू शकता लास्टला इकडं आमचा मच्छी मार्केट आहे वसई विरार आरणाल्यावरून कोलीन बाई येतात तिकडं सोडून दुसरा सगळा काय काहीच नाही काहीच बघूया दादा ह्यो काय घेतो गाईस कासवाला काय आवडतो
काठी वगैरे आहे, काय घेता सर? अजून काय घेता? काय मूर्ख माणूस आहे, सुट्ट पैसे नाही आणत. मच्छी मार्केटला आलाय का तू? हा बोलायला फेमस झाला तू आता. आमचं सुटबुट बघून आम्हाला मच्छी मार्केटमधून आठवून गेलेले, तर आम्ही गपचूप निघालेले. त्यांना ड्रेसिंग जरा जास्त आवडलेले, समजला आम्हाला पण. तर जास्तच खुश आहे. कसं मेंढर के केस आहेत ना, तर जरा आमची खेचतो. गद्दारी करते. गद्दारी करबे. संसारी पोर भेटल एवढा गुन्हाचा कुठं भेटल बघा. तर काही शाळा दाखवलीच तुम्हाला. हे बघा, ही आमची लॅब होती कॅम्प्युटरची वरती, आणि ही शाळा काय तुम्हाला दिसणार नाही, झाडं झुडपात आता हरवली ती. बघू उन्हाळ्यात भेटली तर दाखवीन नक्कीच, क्लिअर बनू. त्याच्यावर पण एक चांगली उडी. याला आता टंबाटी पाहिजेत रताल्याला. कुठे आहेत तर बघूयात. तू खातो टंबाटी? टॅमॅटो खातो, तांबाटी नाही. टॅमॅटो असो ना बाबा, गावठी माणसं शब्द निघतात असे थोडे अबद्ध. अभद्र आहेत ते शब्द. नाही अबद्ध नाही. आता तू बोललास तर तुझ्या अटी तेच ना, तुला समजून फायदा नाही. ऑनलाईन तू काय इथं काय मॉलला आलाय काय ऑनलाईन? नंतर बघू शकता मला आला मित्राचा कॉल. बघतो कॉल, व्हिडिओ कॉल केलास तर बोलतो लय असशील मला. तर केला बाईला व्हिडिओ कॉल. बाबा बाबा हसून हसून पोटात दुखायला लागला. खतरनाक काम केलं बाईंनी, टाकलंच केलं डायरेक्ट बाईंनी. विषय असा होता का आमच्या शाळेतला मुलगा एक ऑफ झाला, त्यांच्या साईडलाच राहतो. तर त्याला त्यांनी केस दान करून टाकले. चांगली गोष्ट आहे.